भारतीय विद्या मंदिर द्वारे संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे भारतामधील प्रादेशिक असमतोल, ऐतिहासिक मुळे, आधुनिक वास्तव आणि धोरणात्मक दृष्टिकोन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय आंतरविद्या विषयक परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉक्टर आराधना वैद्य होत्या। परिषदेचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉक्टर हेमंत आर देशमुख यांच्या हस्ते झाले। बीज भाषक म्हणून माजी IRS अधिकारी मट्टा रामाराव यांनी मार्गदर्शन केले। डॉक्टर हेमंत देशमुख यांनी नमूद केले की भारताची अर्थव्यवस्था वाढत असली तरी ती समावेशक नाही। महाराष्ट्रातील केवळ 7 जिल्हे 54% GDP देतात, तर राज्यामधील प्रति व्यक्ती उत्पन्नात मोठी तफावत आहे। समारोप सत्रात डॉक्टर रमेश भिजवे आणि डॉक्टर मोना चिमोटे यांनी मार्गदर्शन केले। या परिषदेत महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि NSS स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। भारताच्या संतुलित विकासासाठी ही परिषद दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।